बघा प्रॅक्टिस सेट 2.2 असणार आहे. प्रॅक्टिस सेट कोणती आहे? प्रॅक्टिस सेट 2.2. क्वेश्चन नंबर 8 सुनी ना आपला. हा लक्ष द्या. 3x² - 2 √6x + 2 = 0. बरोबर आहे. काल असं रूटवाला जरी झालं आपले लक्ष द्या. हा तर हे पहिली टर्म आणि शेवटची टर्म. अरे बरोबर. हे 3 × 2 किती होते बाळा? 6 होते. बरोबर. 3 × 2 किती होते? 6. आता गुणाकार पाहिजे 6 आणि मधली टर्म किती पाहिजे? -2 √6. -2 √6. तर बघा असं होईल का? बघा -√6 -√6 होईल का? -2 √6 शिकलो ना आपण. अरे होणार की नाही बघा ना. इथं काही नाही म्हणजे काय? -1 आहे. इथं काय आहे? -1. मायनस मायनस काय आलं? प्लस. थोड्या नंबरचं साईन पण आलं. तर मायनस मायनस किती झालं? -2 झालं. आणि हे √6 आणि हे √6 लाईट सर्च आहे तर √6 राहणार. आता मल्टिप्लाय करून पाहू. -6 × -6 = 6 ना +6 म्हणजे हे पण भेटलं हे पण भेटलं. भेटलं नाही बघा. हे समजलं तुम्हाला? कळ. आता पहिलं 3x² दिसलं तसं इथे लिहिणार आपण हे -√6x -√6x प्लस काय 2 = काय? कळलं परत? समोर हे 2 आणि हे 2 ना कॉमन घ्यायला लागेल आपल्याला. तर कॉमन काय घेतो बघा? 3x पण इथं रूट मध्ये नाही ना रे. याच्यामध्ये कसं आहे ना √3 घेतो बघा. √3 बघा नंतर लिहिल्यानंतर कळलं तुम्हाला काय. √3 घेतलं x घेतला. हा आता √3 घेतलं इथं 3 आहे तर √3 नाही इथं. अरे भाई काय असं √3x × √3 तर हे 3 झालं. इथे x द्यावं लागेल ना. या दोघांचा जर का गुणाकार केला तर हे भेटेल की नाही मला सांगा. 3x² भेटेल. √3 × √3 √9 होतं आणि 9चा स्क्वेअर रूट किती येतं? 3 आहे. बरोबर भेटलं. आता √3 आलं -√2 ना. आता रूट मध्ये म्हणून √2 आलं. x तर इकडे आलेलेच आहे ऑलरेडी. आता इथं समोर मायनस घेतलं काय घेता आता कॉमन? √2 घ्यायला लागेल बघा. हा √2 घेतलं ब्रॅकेट कंप्लीट. 2 3 जा म्हणजे √3x मायनस प्लस मायनस √2 × √2 ना. √2 × √2 तर 2 येणार आहे. झालं का रे? पक्क कळालं? घेऊ नका. हा √3x -√2 सेकंड ब्रॅकेट मध्ये √3x -√2 = दोन्ही सेमच आहे बघा. तर मग ब्रॅकेट काढून घेणार. √3x -√2 = 0 और √3x -√2 = 0. समजून राहिलं? मग x ची व्हॅल्यू काढणार आपण. √3x = +√2 और √3x = +√2. हे समजलं? समज x = √2 अपॉन √3 हे पण सेम तसंच ना रे. √2 अपॉन √3. आता दोघांमध्ये रूट आहे तर आपल्याला असं लिहितं. आपण असं शिकलो नाही का? या दोघांमध्ये पण असं चालतं. थोडं स्टँडर्ड इक्वेशन मध्ये लिहून टाकायचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. समजलं तुम्हाला? फक्त याच्यातले आवड कुठं होतं बघ इथं कॉमन काढताना ऍडजस्टमेंट केलं नाही आपण बरोबर लिहू नका. हे समजलं का ते सांगा मला पहिले. हे हा पोर्शन कळला का तुम्हाला इथला? आणि हे समजलं का कसं आलं तर -√6 -√6 -2 √6 या दोघांचा गुणाकार केला +6 होणार की नाही. हे कॉमन समजलं. हे समजलं असेल तर बाकीचं तर आपल्याला येतच. समजला? क्वेश्चन नंबर 8 नंतर लिहा. हा क्वेश्चन 9 इकडे सांगतो बघा. हा क्वेश्चन नंबर 9 काय ते 2m (m - 24 = 50
बरोबर आहे. तर पहिलं काय करायला लागेल आपल्याला, स्टँडर्ड फॉर्म मध्ये सिम्प्लिफाय करून घेऊ, ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. 2m into m 2m स्क्वेअर 2m into -24 -48m इक्वल्स टू काय, 50 बोथ रूट. अरे बरोबर आहे का. सिक्वेन्स मध्ये 2m स्क्वेअर -48m -50 इक्वल्स टू 0 आलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. पुन्हा याला नीट ऑब्झर्व करायचं, हे 2च्या टेबल मध्ये येतं बघा. नाही केलं तरी पण आपलं उत्तर येतं बरोबर, समजा आलं तुम्हाला. पण 2च्या टेबल मध्ये 2 येते, 48 येते, 50 पण येते. 2 न काय करू आपण, डिवाइड करू. समजून आलं मी काय शिकू राहिलो. इथं काय येणार बाळा, m स्क्वेअर -24m मायनस काय 25 इक्वल्स टू 1 बे 24 दुनिया 25 दोन्ही 50. कळलं तुम्हाला. डिवाइडेड बाय 2 ऑन बोथ साइड. आता बघा 1 into -25 1 into -25 -25 होते. म्हणजे गुणाकार पाहिजे -25 आणि मधली टर्म किती पाहिजे, -24. हा 25 एका 25 होते. म्हणजे असं होणार आहे -25 + 1 तर -24 आणि -25 गुणिला 1 तर -25. अरे बरोबर आहे का. हे ज्याचे साइन हे दोघांना पण सेम कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. कळलं का तुम्हाला काय आहे. तर पुढची स्टेप m स्क्वेअर मायनस सांगतो का पहिल्याच्या पुढं 25m प्लस 1m म्हणजे m ना आणि -25. पहिलं शेवटचं जसं आलं तसं ह्याच्या ठिकाणी आपण हे फॅक्टर पाडले त्याचे 25 एक 25. परत हे दोन घ्यायचे कॉमन येतं m -25 प्लस कॉमन काही निघत नाही म्हणजे इथून 1 निघतो m -25 इक्वल्स टू 0. m -25 m प्लस 1 इक्वल्स टू 0. और हे लिहून टाकायचं तुम्ही म्हणजे m इक्वल्स टू काय आहे 25 और m इक्वल्स टू -1. समजलं आहे. ते झालं किती नंबरचं 9. इकडे लिहितो मी आता 10. तुम्हाला कवरायला परत 10 आणि 11 सोबत घेतो हा आणि 12 बस तेवढं. 10 काय आहे 25 m स्क्वेअर इक्वल्स टू 9. बरोबर. आता याला कसं सॉल्व करायचं येतं हा, ज्या मिसिंग टर्म आहे त्या घेऊन टाकायच्या. बर आता बघा हे समजलं का. पुढं बघू हा, इथं सॉल्व करू का. इथं मग खाली तुम्ही 10 हा काय ते 25m स्क्वेअर इक्वल्स टू 9. 8 स्टँडर्ड मध्ये पण शिकलेले आपण बघायचं. असं होतं का आठवतं तुम्हाला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल्स टू a प्लस b a मायनस b होतं का हे. त्याचे फॅक्टर न पडता आपण डायरेक्ट पण करू शकतो याला. ते सारखं दिसलंय मला. म्हणजे याला जर का मी असले बघ 25m स्क्वेअर मायनस 9. अरे समजलं का. अरे हे प्लस होतं काय घेतलं फक्त मायनस इक्वल्स टू काय घेतलं. आता याला पहा कसं लिहितो 5m ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 3 चा स्क्वेअर इक्वल्स टू 0. अरे स्टँडर्ड मध्ये शिकलेले आपण. हे समजलं का. आता याच्यासारखं दिसलं नाही हे a स्क्वेअर आणि b स्क्वेअर. पुढे काय लिहितो a प्लस b a मायनस b म्हणजे इथं काय होईल 5m प्लस 3 आणि 5m मायनस 3 इक्वल्स टू काय 0. लिहू का मग डायरेक्ट आता 5m इक्वल्स टू -3 5m इक्वल्स टू +3. अरे कळलं का. अरे नंबर एका साईडला व्हेरिएबल आहे. m इक्वल्स टू काय आलं -3/5 और m इक्वल्स टू 3/5. हे समजलं का तुम्हाला. इथून काय केलं तर नक्की काय आलं मला सांगा. ओके इथं दिसतं का दिसतं इकडं. तर बघा हा किती झालं हे 10. इथं लिहितो मी 11 नंबरचं. काय अडचण
हे समजलं 8वं? काही विचारायचं याच्यात? हे 9वं समजलं, हे 10वं समजलं. आता कोणत्या नंबरचं आहे? 11 बघू आपण काय येतं. हे बघा 7m² इक्वल्स टू 21m असं आहे ना. तर 7m² मायनस 21m इक्वल्स टू 0. आता इथं प्लस 0 पण लिहिलं आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये, काही फरक पडणार नाही त्याला, कारण की इथं 2च टर्म आल्या ना. 7 इंटू 0 काय होईल? 0. आणि याला असं जर का आपण लिहायचा प्रयत्न केला, असं मिसिंग होतं ना कॉन्स्टंट टर्म ए बी सी. सी का होतं याचं मिसिंग होतं. 7 इंटू 0 काय होईल? 0च होतं. गुणाकार 0 पाहिजे, मधली संख्या -21. असं पॉसिबल आहे का? नाहीये. तर मग याला काही करायचं काही काम नाही. हे जसे जसं बघा, हे 2च टर्म आले. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आहे बा, इथे दिसतं का तुम्हाला? आपण फॅक्टर पाहिलं तर एवढं चालतं नाही आहे. अरे कळलं काय बाई? m² मायनस 25m एवढं चाललं ना ते असं. मग आता याच्यातून बघा डायरेक्ट कॉमन काढायचं. बघा काय निघतं कॉमन? 7m कॉमन निघते. अरे कळलं का? मग इथं राहिलं m. 7 3 जा 21, m ला m मारलं इक्वल्स टू 0. आणि समजलं का? आता झालं 7m इक्वल्स टू 0 और m मायनस 3 इक्वल्स टू 0. म्हणजे m इक्वल्स टू काय होईल? 0 अपॉन 7 म्हणजे 0 और m इक्वल्स टू मायनस का होईल? प्लस. दीज आर द फॅक्टर ऑफ दिस. किती नंबरचं नाही कळलं? समजलं का? त्याच्यात 2च टर्म आला त्याला रे. म्हणजे एवढं झालं ना ते. हे असं एवढं इथून कसं आपण 2 याच्यातून कॉमन काढलं, तसं 2 याच्यातून इथून कॉमन काढलं. 7m इक्वल्स टू 0 आणि m मायनस 3 इक्वल्स टू 0. कळलं का? m इक्वल्स टू 0 अपॉन 7 म्हणजे 0 नाही होणार का? आणि m मायनस 3 काय होईल? +3. आता कोणतं आहे? 12 नंबरचं पण बघा. m² मायनस 11 इक्वल्स टू 0. परत याच्यात कोणती टर्म मिसिंग आहे? बी टर्म मिसिंग आहे. बरोबर ना? काहीच करायचं काही काम नाही. बघा हे गणित आणि हे गणित सेम आहे. आहे का? बघा फक्त याचं 9चं स्क्वेअर रूट निघतं म्हणून तसं लिहिलं होतं आपण 3. पण याला पण तसे ऍडजस्टमेंट करता येईल आपल्याला. बघा नीट लक्ष द्या. हे बघा m ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतलं मायनस √11 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच 11 ने होणार का? अरे कहू राहिलं का? रूट कहून घेतलं कळलं तुम्हाला? √11 चा स्क्वेअर किती होतो? 11. m² घेतलं तर m² भेटतं. √11 चा स्क्वेअर घेतलं तर 11 नाही भेटत का? मग हे झालं a, हे झालं b. हे बघ ना a² मायनस b². a प्लस b, a मायनस b. तर झालं मग हे m प्लस √11 m मायनस √11 इक्वल्स टू 0. एक स्टेप वाढून घ्यायची. और इक्वल्स टू 0 घेऊन. हा ही तरी तुम्ही डायरेक्ट m इक्वल्स टू -11 और m इक्वल्स टू +11. नाही समजलं? अरे मायनसचं प्लस आणि प्लसचं काय? अरे प्लसचं मायनस आणि मायनसचं काय? समजलं का तुम्हाला? तर आता व्यवस्थित लिहून घ्या सगळेचे सगळे. कोणाला काही डाऊट आहे का मला सांगा? या बोर्डवर लिहिलेल्या पैकी काही नाही. चला लिहून घ्या मग त्याला. तर क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 11, क्वेश्चन नंबर 12 सगळेच्या सगळे इमानदारीनं कळले तुम्हाला? सोपे गावाकडे सोपे. त्याच्या ठिकाणी कोणतंही रूट इथं 13 येईल. तर √13 ब्रॅकेटचा स्क्वेअर ज्याचं निघतं स्क्वेअर रूट. 9चा स्क्वेअर रूट निघत होतं म्हणून आपण किती घेतले तर 3. अरे समजताय का? याचं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून काय केलेलं? अंडर रूट मध्ये घेतलं. एवढाच फरक नाही या दोन गणितामध्ये. अरे बरोबर आहे ना? मग आता करू याला राव. नीट लक्ष द्या. आता पुढचा टॉपिक काय आहे? हा चल हे तर समजलं आपल्याला, काही अडचण नाही. आता सोपे गावाकडे सांगा मला. चॅप्टर पहिलं झालं आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. सोपं वाटलं की नाही एकदम? आता दुसरं सुरू आहे. आतापर्यंत सगळं समजलं याच्यातलं. आता हे पुढची मेथड आपली काय आहे? आता फॉर्म्युला मेथड. कोणतं आहे? फॉर्म्युला मेथड 2.4 2.3 ती तुमचं शाळेमध्ये सुरू झाल्यानंतर मी शिकवणार. हा ठीक आहे ना? ती थोडीशी लेंदी आहे, सोपी एवढी अवघड नाही. हा
ते ताजं शिकवून घेतो तुम्हाला. आता मी शिकवणार आहे 2.4 मधलं प्रॅक्टिस सेट. तर त्याच्या अगोदर लक्ष द्या काय हा काय आता फॉर्म्युला मेथड. काय आहे फॉर्म्युला मेथड. मी लक्ष द्या. पहिले आपल्या आता काय असणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार. बघा एखादं एक्झाम्पल घेतो मी याच्यातला कोणतं पण घेतलं तरी चाल. एखादं ह्याच प्रॅक्टिस सेट मधलंच घेऊ आपण. हा कोणतं बघा पहिलं घेतलं होतं नाही एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल्स टू 0. अरे घेतलं होतं ना आपण 2.2 मधलं पहिलं होतं ना ते. तर हे गणित आता मी कोणत्या मेथडनं सॉल्व करतो फॉर्म्युला मेथड. कोणत्या मेथडनं फॉर्म्युला. याचा आन्सर आलता ना आपलं 2 आलते ना आन्सर. अरे आठवत होता प्रॅक्टिस सेट मधलं नाही याच हे माझ्या मनाने घेतलेलं आहे. 6 आणि 9चा काहीतरी होतं ना याचं उत्तर. आता मी लक्षात तेच उत्तर येणार बघा. हा तर फॉर्म्युला मेथड कशासाठी बघा पहिले ते समजून घ्यायचं. आता ह्या बा याचे फॅक्टर पडते की नाही मला सांगा. म्हणजे बा 1 गुणिला 54 होते 54 गुणाकार 54 मधली संख्या -15 तर नम सक समजलं ना. सक लिहिलं होतं ना आपण. तर नम सके होते 54 म्हणजे याचे फॅक्टर पडते. याचे काय होते फॅक्टर पडते. आता ही जी मेथड आहे ही कशासाठी त्या सॉल्व करण्यासाठी आहे ज्याचे फॅक्टर पडत नाही. कळलं की मी काय बोलून राहिलो. ज्याचे फॅक्टर पडत नाही त्याच्यासाठी ही इंट्रोड्यूस झालेली आहे तयार झालेली. असं याचे फॅक्टर पडते तरी पण आपण त्याला व्हेरीफाय करू त्याचा आन्सर येतं का नाही समजून राहिला मी काय बोलून राहिलो. तर पहिली गोष्ट आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही मला सांगा. येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग याला आपण असली ना कम्पेअरिंग विथ एकच गणित समजून घ्या बाकी सगळे येणार तुम्हाला नीट समजून घ्या. कम्पेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. समजलं. ओके मग a ची व्हॅल्यू झाली 1 b ची व्हॅल्यू झाली -15 c ची व्हॅल्यू झाली 50 झालं. अरे समजलं का. यस. तर बघा आता इथे x ची टर्म येतं इथे x फॉर्म्युला आहे बघा x इक्वल्स टू प्लस मायनस अरे इथं आहे ना रे. नाही तर अगोदर एक एक काढलं तरी चालतं आपण. हा पहिले मी असं करतो b² मायनस 4ac हे काढतो. हा हे काढून घेतो. हा फॉर्म्युला आहे. हा b² मायनस 4ac. तर b ची व्हॅल्यू किती आहे -15 चा स्क्वेअर. एक इथे डायरेक्ट लिहिणार होतो फॉर्म्युला. असा फॉर्म्युला आहे ना -b प्लस मायनस b² मायनस 4ac अपॉन 2a इक्वल्स टू x. असं आहे. मी असं डायरेक्ट लिहिणार का पण आता हे करतो. ठीक आहे. काय घेतले तर b² मायनस 4ac. इकडे लक्ष द्या बुक मध्ये बघू नका. कृष्णा इकडे बघ दलिंदर. b² मायनस 4ac. b म्हणजे किती होतं -15 चा स्क्वेअर. मायनसला मायनस इथं समोर काय दिसले 4 लिहिले. 4 ला 4 a म्हणजे इंटू ना a काय आहे इंटू काय c. c ची व्हॅल्यू काय -15 चा स्क्वेअर होतो 225 प्लस होईल ना. प्लस कस काय होईल. अरे मायनस मायनस काय आहे प्लस आहे. मायनस मायनस काय आहे प्लस. -15 येणार रे ते मग दोनदा नाही राहणार का रे. मायनस मायनस का होऊन जातं प्लस होऊन जातं. तर 15 चा स्क्वेअर किती होतो 225 मायनस 4 इंटू 1 4 होणार आहे आणि 54 इंटू 4 करून घ्या लागणार आपल्याला. 4 चौक 16 चला 5 चौक 20 21 216. 225 मधून 216 गेले किती उरते 9 उरते. अरे उरते ना 9. तर मग b² मायनस 4ac याची व्हॅल्यू किती आली 9 आणि 9 आली. बरोबर आहे. अरे समजलं का. हे समजलं कसं आलं तर b² मायनस 4ac याच्यामध्ये b ची a ची c ची व्हॅल्यू काय केली पुट केली बेरीज वजाबाकी करून घेतली. आन्सर आपला आला. समजलं. ओके मग याच्या पुढं
आता मी तर लिहिलं एक्स आहे बा, हे एक्स याच्यामध्ये ना एक्स, अरे एक्स आहे ना, एक्स असेल तर काय लिहायचं इथं एक्स लिहायचं, वाय असतात काय लिहिलं असतं वाय, यम असतं तर यम, बबलू असतं तर बबलू. ओके, एक्स इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2. फॉर्म्युला मित्राचा फॉर्म्युला. ओके, इथपर्यंत समजलं बाळा, हे कळलं, ह्या फॉर्म्युला समजू राहिलं का नाही, समजू राहिलं, समजू राहिलं. आता हे लिहिलं, त्याच्या व्हॅल्यू काय करायच्या आपल्याला पुट करायच्या. एक्स ला एक्स लिहितो, हे मायनस आहे, ऑलरेडी फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे, मायनसला मायनस घेतो. बी ची व्हॅल्यू काय आहे -15, ब्रॅकेट मध्ये लिहितो -15. समजतंय का? प्लस मायनस प्लस मायनस एका खाली एक, हा एकदा प्लस एकदा मायनस. मी सांगतो पुढे. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली 9 अपॉन 2 ला 2, ए काय होता, समजलं का? यस. याच्या पुढे इकडे लिहितो, नुसतं घ्यायचं बघा. बघा हा, इथपर्यंत गाडी आली, समजली तुम्हाला कशी कशी पोहोचली तर आपली गाडी. ओके, आता हे एक्स, हे मायनस आणि हे मायनस इंटू मध्ये आलं, तर मायनस मायनस का आलं प्लस. लिहू का प्लस 15, इथं प्लस आणि इथं मायनस. 9 चा स्क्वेअर रूट निघतो का नाही, किती येतो 3 अपॉन 2 गुणिला 1 2. समजलं का? एक्स इक्वल्स टू हे 15 प्लस 3 करायचे अपॉन 2 और एक्स इक्वल्स टू 15, एकदा प्लस घेतले भाई आणि 15 मध्ये काय करायचं, एकदा -3 करायचे अपॉन. कळलं का? एकदा प्लस एकदा मायनस. समजून राहिलं? हे प्लस मायनस नव्हतं का, एकदा प्लस करून लिहिलं, एकदा मायनस करून लिहिलं. मग एक्स इक्वल्स टू 15 प्लस 3 किती होते 18 अपॉन 2 और एक्स इक्वल्स टू 15 तून 3 गेले अपॉन 2, एक्स इक्वल्स टू 6 और एक्स इक्वल्स टू इथं 9 पाहिजे ना, आणि इथं किती पाहिजे. समजलं का तुम्हाला? तेच उत्तर आहे. तर हे मेथड कशासाठी आहे, बाबा समजा तुम्हाला एखादं सांगितलं पण फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करा, तर फॉर्म्युला मेथडनं हे असं सॉल्व करा. सॉल्व बाय फॅक्टरायझेशन मेथड आपण सांगितलं अगोदर, तसं सॉल्व करायचं. समजलं तर तुम्हाला कोणाला काही डाऊट आहे का मला सांगायचा. हे भाई असं घेतलं होतं ना, मुद्दा म्हणून घेतलं, त्याचं पण उत्तर 9 आणि 6 चालतं, याचं पण उत्तर 9 आणि 6. 6 अगोदर आले चालते, 9 अगोदर आले चालते, काही फरक पडतो का नाही. आता वरती हेडिंग टाका फॉर्म्युला मेथड आणि एवढं एक लिहून घ्या. कळलं का पक्का? सोपं गाव आहे, सोपं आहे हा.